नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये एस के ब्लॉग. मी तुमचा भाऊ एस के. माझ्यासोबत माझा भाऊ आक्या. हॅलो गाईज. तर मित्रांनो, आज बोर होत होतं, त्याच्यामुळं आक्याची पण तब्येत खराब होती. 5-6 दिवस झाला. आक्या पण मेडिकलवर नव्हता, सुट्टी घेऊन आराम करत होता. लातूरला गेला होता डॉक्टरला वगैरे दाखवला. ॲक्च्युली आक्याला थोडा मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे जरा. तर आक्या, मुतखडा कशामुळे झाला ते सांगेल. कसं आहे मित्रांनो, मुतखडे व्हायचे खूप काही कारण असू शकतात. कुणाला कॅल्शियम जास्त झाल्यास किंवा पाणी कमी पिल्यास वेगवेगळे कारणं असू शकतात. माझं कारण हे आहे की बाबा, मी जे आपलं प्रोटीन पावडर राहते का नाही, ते घेतल्यास टायमावर कंटिन्यू पाणी पित नव्हतो. ते पाणी पित नसल्यामुळं अंगामध्ये मुतखडा तयार झाला किडनीमध्ये. ते पूर्ण प्रोटीनचा आहे, प्रोटीनयुक्त. व्यायाम तर कुठे करत सर, व्यायाम बी करत नाही, व्यायाम केला नाही त्याच्यामुळे तर झालं ना. मित्रांनो, प्रोटीन पावडर घेत असला तर ऐका, तुम्ही व्यायाम करा. जेवढे मित्र जिम वगैरे करतात नाही का, व्यायाम वगैरे करतात, जर कोणी प्रोटीन वगैरे घेत असेल तर प्रोटीन जर घेत असाल तर तुम्ही पाणी भरपूर प्या, कंटिन्यू एक्सरसाइज करा, व्यायाम करा. नाहीतर ते काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर प्रोटीन घेताय तुम्ही प्रोटीन आणि व्यायामच करत नाही, काहीच नाही, तर त्याच्यानंतर बारीक बारीक जे खडे असतात ना, त्याचे एवढे बारीक असतात, चाळणीच्या ह्याच्यातून सुद्धा हे होणार नाही, एवढे बारीक असतात. ते जर अडकून बसले ना, नंतर मग तुमचा मुतखड्याचा लई प्रॉब्लेम बेकार होऊ शकतो. आणि हे जे मुतखड्याचं प्रमाण आहे या 10 वर्षामध्ये लई वाढले. कारण की अगोदर आहे का, माणसं झऱ्याचं पाणी पित होते, विहिरीचं पाणी पित होते. आधी नव्हतंही काही. जेवढं आपण नैसर्गिक राहू तेवढं आपल्या ह्या शरीरासाठी चांगलं आहे. नॅचरल. आमच्या गावाकडचे माणसं बघले, बोर बी गावचंच आहे, फक्त आता एक नवीन निघाली बाबा, प्रत्येकाला बिस्लरीची बॉटल लागायला. बिस्लरी ते टेटच झाले. बोरचं पाणी पिऊन म्हणजे माणसं गावातली एकदम तंदुरुस्त राहतात माहिती आहे का. नाही, बोरचंही पाणी प्या, पण आहे का गाळून प्या किंवा गरम करून प्या. कारण की बोरचं पाणी बी जास्त पिलं का त्याच्यामध्ये क्षारयुक्त असते पाणी. क्षारयुक्त असल्यामुळं खडा व्हायचा किंवा मुतखडा व्हायचा प्रमाण जास्त असते. मुतखडा होऊ शकतो असं. ते मुतखड्याचं झालं आणि होईल तेवढं आपल्या तब्येतीकडे ध्यान द्या. कसं आहे माहिती आहे का, तब्येत आहे तर सगळं काय. आता तुमचं शरीर जर काम करणं सोडून दिलं का नाही, तुम्हाला काळकुत्र विचारत नाही. तुमचं शरीर जर चांगलं असेल तर प्रत्येक काम तुमचे व्यवस्थित होतात. शरीर हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे तुमची. शरीराला जपा. तुम्ही जर फिट असाल तर सगळं काम तुमचे व्यवस्थित होणार आहे. प्रत्येकजण तुमचं सर्व काय, म्हणजे प्रत्येक तुमचा भाऊ असेल, कोणी असेल, मित्र वगैरे सोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. काय की कधी जेव्हा तुम्ही फिट असू शकता, तुमचं स्वास्थ्य चांगलं आहे, तुमचं शरीर चांगलं आहे तेव्हाच, नाही का. नाहीतर मग एकदा शरीर खराब झालं, माणूस आजारी पडायला लागला की लय बेकार होतं. त्यामुळे शरीर महत्त्वाचं आहे. शरीर आपलं शरीर एवढा म्हणजे मौल्यवान आहे का नाही. समज एखाद्या माणसाचं, समज घरात एकच माणूस आहे कमवता, त्याचा हात तुटला, पाय तुटला, काय जरी झालं ना, तर एवढं अवघड होतं की माणसाचं जगणं मुश्किल होतं, नाही का. कारण परिवार चालणारा तो माणूस एकमेव असतो. त्याच्यामुळं शरीर खूप महत्त्वाचं आहे. शरीरावर ध्यान द्या. वाईट व्यसन करू नका. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. मी सगळ्यांना सांगतोय, जेवढे व्हिडिओज बघतायत ना, सर्वांना सांगतो, वाईट व्यसन करू नका. सिगरेट, दारू बिरू, जे गांजा बिजा लांब राहायचं. वाईट व्यसन आलं म्हणजे शरीराला हानी. व्यसनापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं जास्त जगाल. तुम्ही काही बी करा पूर्ण. तुम्हाला चांगले व्यायाम करा, चांगल्या सवयी लावून घ्या. वाटलं जिम लावा. जिम लावल्यास पुन्हा दूध घ्या, केळी घ्या, हे सगळं काही करा. पण व्यसन हे असं आहे, माणसाला एक बार लागलं का माणूस त्याचा गुलाम बनते. नाही बी म्हणलं हल्लोच म्हणते पाहिजेच. हल्लोच. त्याला 20 रुपये भेटले तर मापात टाकून येते. काही 20 रुपये कुठे गेलतास नाही, देसी पॉवर. तर होईल तेवढं लांब राहायचं. तंबाखू, सिगरेट, दारू. कारण की काय, हे अचानक आहे का, जेवढी जास्त दारू पिल तेवढं आतड्याचे जे आतून आहे की नाही जळत जाते शरीराला. आणि सिगरेट पिलं का फुफ्फुस आहेत ते आपले फुफ्फुस, ते मधातून कमजोर होतात. मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपण जेवढे समाजामध्ये जेवढे डायव्हर्स वगैरे बघतो ना, ते सर्व फक्त आणि फक्त नशामुळे होतात, दारूमुळे होते. तेवढं तर सांगायचं एवढंच की दारूमुळे जास्तीत जास्त संसार उद्ध्वस्त होतात बरं का. कारण जो माणूस दारू पितो ना, नीट संसारात लक्ष देतो ना, नीट बायकोकडे लक्ष देतो ना, नीट लेकराकडे लक्ष देतो ना, मायबापाला
मायबापाकडे लक्ष त्याला एकच पाहिजे, दारू दारू दारू. त्याच्यामुळे संसाराची वाट लागून होते भावांना. त्याच्यामुळे दारूपासून जेवढं होईल तेवढं लांब राहा. लांब राहा. हातानं लाईफची बरबादी करून घेऊ नका. वाटलंच तर तुम्ही फिरायला जावा, मित्रासोबत खा प्या म्हणजे दारू पिऊ नका. फॅमिलीला घेऊन फिरायला जावा. पैसे आले तर फॅमिली मित्रासोबत फिरायला प्लॅन जावा. करा, ट्रिप करा सगळ्या तुमचं फॅमिली. जेवढं बजेट असेल का नाही, समजा तुमचं 1000 रुपये बजेट आहे, तर 1000 रुपयामध्ये जवळपास कुठेतरी मित्रासोबत फिरा. मित्राला थोडाफार खर्च करा. काय ते विचार नाव घेतील, हो बाई खर्च केला बाईने मला. भाऊ माझा खर्च करा. अरे तुला तर करतच असतील, करू अजून काय त्याच्यात करू. आणि जाता जाता एवढंच करा, ते मी कुठं तू काय म्हणा तू खर्चा मित्राला करा. मित्राला केलं म्हणजे त्यानं शांत राहते, आणि शांत राहिले का डोक्याला देत नाही पुरा. प्रत्येक वेळा मित्रांनीच करायला नाही पाहिजे. कधी कधी ह्या बी मित्रांनी करायला पाहिजे. एवढा विचार करायचा. भाऊ मी खर्चा करणार नाही, भाऊ मी गरीब वाचाव. हा माझा जन्म जसं का नाही या अंबानीच्या घरातच झाला आहे का नाही. थांब रे बाबा. आज तर मेन मुद्द्यावर येऊ. तुमच्याकडे जर पैसे आले तर एक प्लॅन करा मित्रासोबत, फॅमिलीसोबत. कारण की तुम्ही कुठे फिरायला गेलो का एक मेमरी बनते. म्हातारपणी पुन्हा तुम्हाला लास्टच्या क्षणामध्ये तेच आठवलं की तुम्हाला मी माझ्या मित्रासोबत गेलो, मित्रासोबत, घरच्यांसोबत. फॅमिलीसोबत फिरायला जावा, मित्रासोबत फिरायला जावा. त्याच्यामुळे एक तुमची मेमरी बनते, आठवण राहते की बाबा. मी खरं सांगू का, मी वैयक्तिक अनुभव केले 1 वर्षापासून नाही का. आणि जेवढं तुम्ही मित्रांमध्ये राहताल ना तेवढं तुमचा माइंड एकदम फ्रेश राहते, एकदम कूल. तुम्ही एवढे हॅपी राहता ना, एकदम फ्रेश. सांगता सोय ना. सगळ्यात मोठी थेरपी कोणती आहे तुम्हाला? काय घेऊ द्या, डिप्रेशन येऊ द्या, दुःख होऊ द्या, काय घेऊ द्या, मित्रासोबत 1 घंटा बसलं ऑल क्लिअर. चाय कॉफी मित्रासोबत बस. मित्राच्या गप्पा टॅग करा. 1-2 घंटे दिवसातून तुमच्या चायसोबत वाऱ्या मित्राला टॅग करा, तुमच्या जिगेला टॅग करा, तुमच्या मूड फ्रेशनरला. म्हणजे ज्याच्यासोबत तुमचा बसून मूड फ्रेश होतो अशा मित्राला टॅग करा या ब्लॉगमध्ये. टॅग करा, टॅग करा. खावा, खाणे पिणे, फिरणे, मित्रासोबत फिरणे, आणि आपापलं काम करणे, बस. काहीच नाही पाहिजे लाईफमध्ये. लाईफमध्ये एन्जॉय करा. जास्ती लोड घेऊ नका. माणसाच्या आयुष्याचा 1 मिनिटाचा भरोसा नसतो भाऊ. 1 मिनिटामध्ये माणूस करू शकतो कधी पण कुठं पण. त्याच्यामुळे नाही का, लाईफ हा प्या मस्त एन्जॉय करा लाईफ. खाऊन घेऊन जाऊन टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊन जगू नका. प्रेशर कोणत्याच गोष्टीत घ्यायचं नाही. नथिंग इज परमनंट. ही गोष्ट का नाही इथं फिट करून ठेवा. नथिंग इज परमनंट. लाईफमध्ये कोणतीच गोष्ट परमनंट नाही. आज जे तुम्हाला खरंच लयच गोष्ट गरजेची आहे किंवा ही गोष्ट लय चांगली आहे, ही गोष्ट माझ्यासाठी पाहिजे, तीच उद्या गोष्ट तुम्हाला आहे का बोर होते. प्रत्येकजण लाईफ टाईम तुझ्यासोबत असू शकत कोणी असू शकत नाही, कोणीच असू शकत नाही. स्वतःचे आधार स्वतः बनायला शिका, स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिका, स्वतः आपल्या पायावर राहायला शिका. आणि होईल तेवढं आपल्या आईबाबाला, आई पप्पाला प्राऊड. प्रत्येक ब्लॉगमध्ये नाही का सांगत असतो, फॅमिली आपली फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे, त्याच्यानंतर फ्रेंड्स. ओके, फॅमिली. जर आपल्या सुखादुखात काय झालं ना, फॅमिलीचे येणार आहे, ते मित्रचे येणार आहे. फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी ठेवायची. आता पण सांगतो, फॅमिलीला फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. फॅमिली फर्स्ट, बाकी सगळं नेक्स्ट. पुढच्या पुढे लाईफ कोणी कोणाचं नसतं शेवटपर्यंत. आपले मायबाप सोडले तर कोणी कोणाचं नसतं बरं का आयुष्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. अकेले आए थे अकेले जाएंगे, तुम क्या लेके आए क्या लेके जाएंगे. शायरी म्हणते ना. असे छोटे छोटे शायर मला अमुकप्रमाणे पडीक भेटतील की मेरे. कोणती शायरी आठवला. हिंट दे की जरा काही. अरे आठवल्यास सांगतो मित्रांनो. एक व्हिडिओचा त्यावरच करून तुम्हाला टॅग करतो आणि तुम्ही तुमच्या मित्राला टॅग करा. काय नाही, हसत खेळत राहा, जवळच्या लोकांना जपा आणि होईल तेवढं लाईफ एन्जॉय करा. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. लाईफमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. व्यसनाच्या आधीन जाऊ नका. आईवडिलाला प्राऊड फील करा. होईल तेवढं आईवडिलाला चांगली लाईफ द्यायची करा. कारण की प्रत्येक आईवडील आहे का आपल्या लेकराला आहे का
त्यांनी पोचताना कधीच म्हणत नाहीत की मी माझ्या लेकराला एवढं केलं, पण त्यांनी म्हणून दाखवत नाहीत की बाबा मी माझ्या लेकरासाठी एवढं केलं. फक्त त्यांची एक आस असते की बाबा माझ्या लेकरानं मी जेवढे कष्ट सहन केलेत त्या कष्ट सहन करू नये म्हणून तुमच्या मागं आईवडील लागलेले असतात. तर त्याच ध्यानात ठेवून त्याच्यामुळेच की अभ्यास कर, काहीतरी काम कर. हे मायबापाला वारंवार का सांगतात माहिती का, त्यांनी जे दिवस त्यांच्या आयुष्यात बघितलेत नाही ते दिवस तुमच्यावर येऊ नये म्हणून ते सांगतात अभ्यास कर, काम कर, आपल्या आयुष्याकडे लक्ष दे, तुमचे वाईट व्यसनाला जाऊ असं. आणि होईल तुम्हाला. तुम्ही असं नाही की बाबा अभ्यासच केला पाहिजे, तुम्हाला जे आवडते ते करा, मनापासून करा. मित्रांनो मी आता पण सांगतो तुम्हाला नाही का, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्यातच घुसा, मेहनत करत राहा. आज ना उद्या 100% तुम्हाला रिझल्ट भेटते बघा. काय नाही सांगायचे तात्पर्य एवढंच, व्यसनाच्या आधी जाऊ नका, आईवडिलाला जपा, जवळच्या मित्राला जपा, होईल तेवढं स्वतःच्या जल्दी स्वतःच्या पायावर थांबायचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामधला मौल्यवान जो वेळ आहे ना, वेळ तो वाया घालू नका मित्रांनो. मी खरं सांगतो, पर्सनली अनुभव म्हणून सांगतो, एकदा वाया गेली ना ती परत येत नाही बरं का. तुमचा जो सध्याचा टाईम पिरियड आहे ना तुमच्या आयुष्यामधला खूप व्हॅल्युएबल आहे. कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी लावा तो वेळ. तो जर वेळ तुम्ही दुसऱ्या मार्गाने दिला ना भाऊ, तुमची जिंदगी बरोबर करून लक्षात ठेवा. तो तुमचा वेळ जाणार आहे, व्हॅल्युएबल वेळ निघून जाणार आहे. वेळेलाच महत्त्व असते, वेळेला महत्त्व असतं भावानं, वेळेला महत्त्व असतं बरं का. एकदा वेळ निघून गेली की पुन्हा वेळ परत येत नसते. त्याच्यामुळं तुमचा वेळ चांगल्या कामामध्ये लावा, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये लावा. तुम्ही अभ्यास करा, MPSC UPSC काय करते करा, नाही का, व्यायाम करा, UPSC करा, UPSC करा, स्पोर्टमध्ये जावा, दुसरं काय करायचं करा, काय करायचं करा. ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही ओतून द्या, सगळं झोका त्या गोष्टीमध्ये तुम्ही. कधीच कुणासोबत स्वतःला कम्पेअर करू नका, कारण कधी एव्हा नाही का प्रत्येकाला वेगळं बनेल. मी हा SK आहे. जी गोष्ट मी करू शकतो ना ती गोष्ट कुणीच करू शकत नाही, आणि जी गोष्ट हा करू शकतो ती गोष्ट मी सुद्धा करू शकतो. कुणीच नाही. प्रत्येकाची स्पेशालिटी असते, प्रत्येकामध्ये एक टीचर असते देवाण दिलेलं, त्यानं त्यासाठी बनलेलं असते. फक्त त्याचा शोध घ्या, त्याच्यावर काम करा, कष्ट करा आणि पुढे चालत राहा. प्रत्येक दिवशी स्वतःला पॉझिटिव्ह, आय एम द बेस्ट, ही गोष्ट अशी स्वतःला मोटिवेट करायचं की आय एम द बेस्ट, मी बेस्ट आहे सगळ्यापेक्षा. वाटत नसेल तर आईवडिलाकडे एक बार बघा, त्याचे कष्ट एक बार बघा. माय बापाच्या कष्टाची जाणीव झालं ना मित्रांनो, ना पोरगा वाईट व्यसनाला लागतो ना त्याला मोटिवेशनची गरज बी नसते बरं का. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. फायर ज्याचे मायबाप दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतात ना, हो आता मी पण लई चांगल्या बऱ्या घरचा नाही, मला जे आहे ते रिअल फॅक्ट सांगतो नाही का. आमच्या बी घरचे कामाला जातात, तुमच्या बी घरचे जात असतील नाही का. तर तुम्हाला सांगतो, ज्याचे मायबाप दुसऱ्याच्या शेतात राबत असतील ना रोजगारी म्हणून, त्या लेकराला कधी सांगायची गरज पडत नाही की बाबा मोटिवेशन काय असतं. त्याला त्याची परिस्थिती माहिती असते, त्याला घरची परिस्थिती माहिती असते काय आहे काय नाही. ते आपापलं आपल्या कामाकडं आपल्या अभ्यासाकडे लक्ष काय नाही एवढं सांगणं चालते. आणि अजून एक गोष्ट सांगायची मला, किंवा कसं आहे तुम्हाला माहिती आहे, आम्ही रेग्युलर व्हिडिओ नाही बनवू शकत. आम्ही दोघं पण जॉब करतो, हा मेडिकलवर मी कॉलेजवर. आम्हाला वेळ भेटत नाही एवढा, तर जेव्हा वेळ भेटतो आम्ही तेव्हा करत असतो नाही का. तर तुमचं काम आहे की आम्हाला जे सपोर्ट करणं, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं. जर आमची जोडी आवडत असेल, आमची ब्लॉग आवडत असेल करा, तर पुढे ह्याच्यापेक्षा जास्त मला आम्ही एंटरटेनमेंट करत राहू, चांगल्या गोष्टी सांगत राहू, ब्लॉग बनवत राहू. फक्त तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब चॅनलला करत राहा. तुम्ही जेवढा जास्त सपोर्ट कराल तेवढा जास्त पुढे जाऊ, तेवढ्या गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एकटं नाही जायचं भाऊ, आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं. तुम्हाला जर कोणती आयडिया असेल तर ती आयडिया द्या. तुम्हाला जर वाटत असेल ना कोणत्या टॉपिकवर आम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे, एखादी तुम्हाला जर टॉपिक वाटला असेल की ह्या टॉपिकवर भाऊ बनवा म्हणून, तुम्ही व्हिडिओ आम्हाला कमेंट करू शकता. कमेंट करा, यूट्यूबला कमेंट करा. काय नाही, काळजी घ्या, टेक केअर. लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, लव यू मित्रांनो, काळजी घ्या आपली. लव यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.